परमानन्दसंयुक्तं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्. परमानंद स्तोत्र ह्याच्यावर वीरसागर महाराजांनी अनेक ध्यान शिबिरांमध्ये वगैरे पण या श्लोकांचं अवलंबन घेतलं होतं समजवण्यासाठी. कारण ह्या सगळ्या पूर्ण श्लोकामध्ये विषय दाखवला आहे. आपला अनुभूतीचा विषय कसा असतो, आपला आत्मा कसा आहे, त्या आनंदाचा अनुभव कसा घ्यायचा. प्रत्येक श्लोकात प्रत्येक विशेषणामधून विभिन्नता दाखवली आहे. आणि एक जरी विशेषण अनेक ठिकाणी घेतलं तरी सुद्धा तिथं त्या अनुसारे अर्थ वेगळा वगैरे पण दाखवला. मग कशासाठी शिकायचं आहे हे, तर मला आनंदी जगायचं आहे, मला आनंदाची स्वभावाची प्राप्ती करून घ्यायची आहे. ह्याच्यासाठी म्हणून या श्लोकाचं स्तोत्राचं आपण अध्ययन करणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हा निर्णय करायचा की आनंद आत आहे का बाहेर आहे. आपल्याला जेव्हा केव्हा पण आनंदाचा अनुभव होतो तर आपण तो अनुभव बाह्य वस्तूतून घ्यायला जातो आहे किंवा त्यातून येतो असं आपण मानतो. तर त्याच्यासाठी सांगतायत तो आनंदाभास आहे. आणि परम आनंद म्हणजे उत्कृष्ट आनंद, श्रेष्ठ आनंद, सर्वोच्च आनंद जो आहे तो नियमाने स्वभावाच्या अवलंबनानेच येणार, त्याच्याशिवाय नाही. म्हणून काय सांगतायत ते बघू आपण. मी बोर्डवर लिहिते, तुम्हाला सगळे शब्द समजून घ्यायचे आहेत. नाही समजला तर मला पुन्हा विचारा आणि माझ्यासोबत म्हणायचं आहे, शुद्ध म्हणायचं आहे आणि त्याच्यावर चिंतन करायचं आहे. तर ते आपल्याला सहज पाठ पण होऊन जाईल. मी सांगते तसं म्हणा पाहिजे तर माग. परमानंद संयुक्तम परमानंद संयुक्तम निर्विकारं निरामयं निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्. निजदेहे व्यवस्थितम्. म्हणणार आहे का? म्हणतो. परमानंद संयुक्तम निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम्. सिद्ध म्हणायचं होतं, संदेश भैया म्हणायचं आहे. मी तर लिहिलंय की त्यासाठी, तर माझ्याकडे बघ की. दिसत नाही आहे, दिसत नाही आहे म्हणजे पूर्ण तिकडची बाजू दिसत नाही, राईट साईड. एक तर म्हणलाय परमानंद संयुक्तम निर्विकारं निरामयं ध्यानहीनान् पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम. काय समजलं ह्याच्यावरून? आत्मा कसा आहे? परमानंद संयुक्तम. सोपं आहे खरं, सगळ्या शब्दांवर आपण लक्ष दिलं ना तरी समजण्यासारखं आहे. परम आनंदाने संयुक्त आहे. परम का म्हणलं? कारण तुम्हाला अन्य गोष्टींमधून जे काय तुम्ही क्रिया करताय, धर्म म्हणून वगैरे शुभभाव करताय, त्यातून पण तुम्हाला आनंदाचा अनुभव होतो म्हणत असाल तर त्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट आनंद त्याने संयुक्त असणारा आपला स्वभाव आहे. म्हणजे निरंतर आनंद पाझरतोय ज्यातून असा तो आनंदमय स्वभाव आहे. मग परम आनंदाने मी संयुक्त आहे. मी, मग त्या मीचं भावभासन करायचं आहे प्रत्येक विशेषणातून. मी कसा आहे? जेवणातून किती आनंद मिळतो का दुःख मिळालं आज? जेवणात आनंद आहे का दुःख आहे? तर ती वस्तू आनंदाची नाही आहे आणि दुःखाची पण नाही आहे. तर आहे कुठं? आनंद माझ्यामध्ये आहे, ह्याच्यासाठी सांगितलं.
परमानंदाने संयुक्त निर्विकारम निरामयम. कसा आहे आत्मा? निर्विकार आहे. कोण आहे? सायली माझ्यासमोर बसा. निर्विकार म्हणजे कुठले विकार नाही आहेत. विकाराने रहित आहे, सगळ्या विभावांनी रहित आहे. सगळ्या प्रकारचे जे भाव आहेत ते म्हणजे पराशी जोडलेले सगळे भाव विकारी भाव आहेत. तर त्या विकारी भावांनी मी रहित आहे. कारण जर तसं नसतं, हे विशेषण जीवाचं नाही केलं असतं तर काय आपत्ती आली असती? जीव कधी विकारी कधी निर्विकारी आहे असं म्हटलं तर काय दोष येईल? कधी आनंदाने संयुक्त आहे कधी दुःखाने संयुक्त आहे असं म्हटलं तर काय होईल? विषमता आली असते. अजून येऊ दे की विषमता आली तर काय? आर्यंत किंवा सिद्धांमध्ये पण दुःख दिसायला करेक्ट, पाहिजे. सिद्धांमध्ये. कारण सिद्ध हे स्वभाव प्रगटलेला आहे ना. मग सिद्धांच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला विकार मानावे लागतील किंवा दुःख मानावं लागेल. पण असं तर नाही. म्हणून सांगितलं की जीव स्वभावाने कसं आहे, जसं सिद्ध आहेत ना ते सिद्धांची सगळी विशेषणं म्हणजे माझा स्वभाव आहे, तसाच मी पण आहे. म्हणून सांगतायत काय? विकार रहित असा तो स्वभाव आहे, तो प्रत्येक जीवाकडे आहे. कुठल्याही अवस्थेत असू दे तो निर्विकारच आहे. सिद्धांमध्येच आहे असं नाही. तर सिद्ध म्हणजे आपलं प्रगट रूप आहे. मग आपल्याला समजण्यासाठी म्हणून त्यांच्या स्वभावाचं अवलंबन घ्यायचं. त्यांच्या स्वरूप जे प्रगट झालेलं आहे त्याच्याकडे पाहून स्वतःचं रूप पाहायचं आहे. म्हणून सांगितलं कसं आहे? मी निर्विकार आहे, सगळ्या विभावांनी रहित आहे. निरामय आहे म्हणजे रोग रहित आहे. बरोबर. अमय म्हणजे रोग. मग रोगाने मी रहित आहे. कधी रहित आहे? काय म्हणताय? कधी रहित आहे? कधी निरामय आहे मी? औषध खाल्ल्यावर? नाही, स्वभावाचं. हां, म्हणजे अनादि अनंत निरामय आहे. असं नाही की इन्फेक्शन झाल्यावर थोडा वेळ रोगी आहे आणि नंतर परत औषधं घेतल्यावर निरोगी झालो असं नाही आहे. ते शरीराची दशा आहे. मी तर हा आत्मा आहे, त्या आत्म्याचं स्वरूप सांगतायत. मग आत्मा कसा आहे? नित्य निरामय आहे. जसे सिद्ध भगवान सगळ्या रोगांनी सगळ्या दोषांनी सगळ्या विकारांनी विभावांनी रहित आहे, तसा मी सुद्धा नित्य निरामय स्वरूप आहे. असं आपलं रूप जाणल्यावर आपल्याला त्या शरीरामधले सुद्धा रोग नष्ट होतात. म्हणजे त्या शरीराच्या रोगांना नष्ट करायसाठी काय करायचं असतं? मेडिकलमध्ये बसायचं असतं, म्हणजे औषधं खायची असते, तर निरामय होतो असं वाटतंय. तर सांगतायत की शरीर निरोगी करायचं तरीसुद्धा तुम्हाला आत्म्यात जावं लागेल पहिल्यांदा. म्हणजे ज्यांनी स्वभावाला जाणलं त्या सगळ्यांचे रोग नष्ट झाले. एक्झाम्पल सायली, मला दिसे ना तुम्ही? एक भाव स्तोत्र रचलेले कोण? वादिराज म्हणून. वादिराज आचार्य. अजून कोड जाणतं ते कोण? कोड जाणतं कोण? नावं तुम्ही सांगायची, मी सांगायची होय? बोला सायली. असे कोण होते ज्यांना अनुभूती घेतल्यावर आत्म्याला जाणल्यावर शरीरातले रोग नष्ट झाले, शरीराची संकट नष्ट झाली. एक नाही अनेक उदाहरण आहेत. ते भस्मक रोग झालेला होता ते कोण कोण? असं तुम्ही माझ्यावर कोड टाकायला लागलाय. हे कोण सांगा बघू असं. असं मी तुम्हाला विचारायला पाहिजे उलट. किती उदाहरणं आहेत. सनत कुमार चक्रवर्ती आहेत, सगर चक्र ते काय वादिराजाचार्य आहेत, परत विष्णुकुमार मुनींना रोग नाही झाला, त्यांनी उपसर्ग दूर केला. भस्मक रोग झालेले समंत भद्र आचार्य. तर असे अनेक मुनींचे उदाहरण आहेत की सांगितलं ते त्यांनी शरीराला ट्रीट करण्यासाठी आत्म्याचं अवलंबन घेतलं. आपण काय करतोय? शरीरात रोग झाला तरी आत्म्याकडे जायचं सोडून बाहेरच जातोय.
म्हणून सांगताय शरीराला जरी ठीक करायचं तरी सुद्धा आत्म्याच्या शक्तीनेच शरीर सुद्धा निरामय होतं. म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जाता तर काय करता हो? तुम्हाला वाटतंय ह्या शरीराचं ट्रीटमेंट करायसाठी डॉक्टरकडे गेलोय, पण तुम्ही वास्तविक काय करता तिथं? तुमची व्यग्रता असती ना, घरात आहे समजा, तुम्हाला रोग झालाय काहीतरी, समजा छातीत दुखायला लागलं आणि वाटलं तुम्हाला की हे अटॅक आहे, काय करायचं? फर्स्ट एड काय करायचं? हो फार्मासिस्ट सांगा काय करायचं? हां देवशास्त्र करूनच्या सानिध्यात जायचं. हे तू करतो रे, मी सामान्य विचारायला म्हणजे पहिल्यांदा सांगितलं आपण ते इतकं व्यग्र झालेलं असतो की कुठल्या डॉक्टरकडे जाऊ, कुठलं औषध घेऊ, काय ट्रीटमेंट करू, इतकं अशुद्धी आलेली असते ज्ञानामध्ये, त्याच्यामुळं ते शरीर अजून त्रास देतं. आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे पोचता ना, बस तिथे एक तुम्हाला विश्वास आला की बस मी आता बरा होणार, आणि त्या विश्वासाने काय झालं, ज्ञान थोडंसं स्थिर झालं, ते डॉक्टर दिसला की अर्ध रोग कमी झाला, त्यांनी ट्रीट केल्यावर नंतरची गोष्ट झाली. म्हणजे म्हणायचे ज्ञान जोपर्यंत चंचल आहे, अस्थिर आहे, त्यात व्यग्रता आहे, अशुद्धी आहे, तोपर्यंत शरीर तुम्हाला त्रास देणार आहे. आणि जेव्हा ते स्थिर झालं त्यावेळेस म्हणजे दिसतंय तसं ज्ञानाची स्थिरता झाली तर शरीरातले पण रोग दूर होतात. म्हणून ते औषध घेतल्यावर बरं झालं असं म्हणणं हे निमित्त नैमित्तिक फार असद्भूत व्यवहार नाही, याचा विषय झाला. पण पहिल्यांदा सांगितलं म्हणून काय करा, आतून ट्रीटमेंट करा. कुठलाही रोग कधीही नष्ट होईल, कधी होणार नाही असे पण येतील प्रसंग. म्हणून म्हणलं स्वभाव माझा कसा आहे हे पहिलं प्रतिक्रमण करायचं. जेव्हा मला काही त्रास झाला, काय उदय आले, तर पहिल्यांदा हा मी जाणणार आहे, हे शरीर भिन्न आहे, याच्या वेदना भिन्न आहेत, रोग भिन्न आहे, ह्याचा अनुभव करा. हर्षा काकी काय करत होत्या हो, बघितलं असेल शेवट, जर तुम्हाला तर माहिती असेल, त्या इतक्या शरीरात वेदना होत्या पण असं पाहायला गेला तर तुम्हाला दिसणार नाही. माताजी कशा होत्या, त्यांना पण शरीरामध्ये इतका वेदना, पण म्हणजे एक धारा सतत चालू आहे सांगत होते ना माताजी, पण ते आपल्याला कळत नव्हतं, पण त्यांचा अनुभव सतत चालू होता. ज्यांनी कोणी बघितलंय तसे संस्कार करून घ्या स्वतःवर, मी सुद्धा कसा आहे, निरामय आहे. तर निर्विकार आहे, निरामय आहे. म्हणा एकदा 2 लाईन शुद्ध म्हणायचं. परमानंद संयुक्तम निर्विकारम निरामयम सिद्धम ज्ञानहीन न पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितम. पाठ आहे काय? तर ध्यानहीन, आता हे स्वरूप आहे आपलं, हे दाखवलं. मग हा मी असा स्वरूपाचा आत्मा, माझा स्वभाव तो मी, ध्यानहीना न पश्यन्ति, ध्यानहीन असणारा जीव पाहू शकत नाही. कोणाला? निज देहे व्यवस्थित, निज देहामध्ये व्यवस्थित असणाऱ्या अशा त्या परमानंदाने संयुक्त निर्विकार आणि निरामय आत्म्याला ध्यानहीन जीव जाणू शकत नाही. ह्याच्यामध्ये कोण कोण घ्यायचं सांगा? ध्यानहीनमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह पण अर्थ आहे, त्यात निगेटिव्ह पण आहे. ध्यान करणाऱ्या जीवालाच स्वभावाची प्राप्ती होते, त्या आत्म्याचं स्वरूप ओळखतं, अनुभव होतो. आणि जो ध्यानहीन आहे अशा त्याला तो व्यवस्थित असणारा, स्वतःच्या देहातच असणारा आत्मा मिळत नाही. तर हे कोण आहेत ध्यानहीन जीव? कोण? संज्ञेपर्यंत सगळे. हां, अजून एकेंद्रियापासून असंज्ञेपर्यंत. एकेंद्रियापासून असंज्ञेपर्यंतचे. अजून प्रज्वल. मिथ्यामय जीव. मिथ्यादृष्टी जीव आहेत की, बरोबर आहे. पण कोण आहेत त्यातले? कॅटेगरी काढा ना जरा विचार करून. कोण आहेत असे की ते आत्म्याला जाणत नाहीत, स्वतःमध्ये स्थित आहे, असं कुठं जायचं नाही आहे. नाव पाहिजे काय असं? नाव म्हणजे असं सायली वगैरे नाव नकोय मला, तो कोण जीव आहे असं पाहिजे मला, कॅटेगरी पाहिजे. संदेश भैया स्नेहा नाही आहे. कोण येत आहे?
असा कोण जीव आहे जो स्वतःला जाणू शकत नाही? अभव्य. बरोबर. अभव्य जीव कोणी कुठेही असू दे, भलेही संज्ञी पंचेंद्रिय आहे तरी सुद्धा स्वभावाला नाही जाणू शकत. आणि असे लब्धिसारमध्ये त्यांनी दुसऱ्या गाथेमध्ये अनेक जीव दाखवले जे की करण लब्धीपर्यंत गेले नाहीत. 5 लब्धी असतात ना, तर त्या 5व्या लब्धीपर्यंत जे कोणी गेले नाहीत आजपर्यंत त्यांना पण स्वभावाची प्राप्ती होणार नाही. म्हणजे प्रायोग्य लब्धीपर्यंत सगळं केला पुरुषार्थ. बरोबर. हं? थोडक्यात ते सन्मय दृष्टी झाले. 5व्या लब्धीपर्यंत गेले की सन्मय दृष्टी नव्हतं ना. करण लब्धीमध्ये जाणारा साधनेला जाणू शकतो, पण तो सपेक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे करण लब्धीतला जीव? 5वी लब्धी कुठली? प्रायोगिक ना. करण लब्धी शेवटची लब्धी. पण जेव्हा करण लब्धी जातो तेव्हा सम्यक दृष्टी होतं ना. करण लब्धी क्रॉस केल्यानंतर सम्यक दर्शन प्राप्त करतो. करण लब्धीपर्यंत असणारा जीव सुद्धा मिथ्या दृष्टीचा आहे. अजून त्याचे स्टेप्स आहेत एकानंतर एक. ते प्रायोग्य लब्धीनंतर करण लब्धी येते, पण करण लब्धीमध्ये जाणारा जीव नियमाने अनुभूती घेणारच, पण अजून घेतली नाहीये, त्यामुळे तो मिथ्या दृष्टी आहे. तर सांगितलं म्हणून घेतली प्रायोगिक लब्धीच आहे. हं? घेतली अनुभूती घेतली नाही. म्हणजे अनुभूती तो प्रायोगिक घेतलेला लब्धी जीव आहे. सम्यक दृष्टी म्हणायचा रे भैया. म्हणजे कसा क्रम आहे तिथं? पहिल्यांदा विशुद्धी लब्धी, मग देशना लब्धी, पहिला क्षयक्षम लब्धी, क्षयक्षम लब्धी, देशना लब्धी, विशुद्धी लब्धी, मग प्रायोग्य लब्धी आणि मग करण लब्धी. आणि मग हे क्रॉस करणारा जीव इथं सम्यक दर्शनाला प्राप्त करतो. दिसतंय का काय काय केलं? आता हे जरा क्रम काय माझं वर खाली झालं सगळं. क्षम, देशना, विशुद्धी, प्रायोगिक क्षयक्षम आणि करण. लब्धी, विशुद्धी लब्धी, मग देश नाही वाटतं. हे जरा क्रम वर खाली झालं सगळं बघा मला. क्षयक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोगिक लब्धी आणि मग करण लब्धी, असा क्रम आहे. मग जो जीव प्रायोगिक लब्धीपर्यंत जातो तो सुद्धा खूप महान पुरुषार्थी आहे. त्याचे सुद्धा परिणाम इतके उज्ज्वल असणार. हे आपल्याला होते की काय? 5 लब्धी प्राप्त म्हणजे चौथ्या गुण असताना होते की काय हे काही 5 लब्धी म्हणजे पहिल्या गुणस्थानातला आहे हा जीव. पहिल्या गुणस्थानामध्ये हे सगळं करून करण लब्धी क्रॉस करून सम्यक दर्शन प्राप्त केलं की चौथ्या गुणस्थानात आला. मग म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त केलं तर गुणात जातं. सम्यक दर्शन प्राप्त केल्यावर चौथं गुणस्थान मिळतं. तोपर्यंत पहिल्या गुणस्थानात आहे. दुसरं एकावेळेस एक प्रश्न विचार, किती खातोय भैया, एक तर पचू दे. म्हणजे पहिल्या गुणस्थानामध्ये असं क्रमाने त्याची विशुद्धी वाढते हे सांगायचंय मला. म्हणजे स्वाध्याय ध्यानातून सांगितलं की पुरुषार्थ असा करत जातो की तत्वाचा अनुभव करायचा आहे, समजून घ्यायचं आहे, मग एक काय म्हणायचं 7 परिणाम रूपाने, एक उत्कृष्ट शुभ परिणाम रूपाने असं परिणमन इथपर्यंत झालं. तर प्रायोगिक लब्धीमध्ये सुद्धा इतकं कार्य त्याचं महत्त्वाचं होतं, जणू की अनेक अशा शुभ कर्म प्रकृती सुद्धा बंद व्हायचे थांबतात. जसं म्हणायचं एखादा जीव उदाहरणार्थ मंदिरात चाललाय आणि त्याला जाण्याची इतकी ओढ आहे, मला मंदिरात जायचं आहे, मला प्रक्षाळ करायचं आहे, म्हणा स्वाध्याय करायचं आहे, प्रवचन ऐकायचं आहे, एक तीव्र ओढ आहे. घरातून निघाला, आता जस्ट दरवाजावर पोचलाय, अजून आत आला नाही आहे. त्याची जी उत्कंठा आहे ना, किंवा काय म्हणायचं एक ओढ आहे की मला ते करायचं आहे, जे पण असेल समोर कार्य, प्रक्षाल असेल किंवा पूजन असेल, ते करायचं आहे, ही जी ती तीव्र ओढ आहे ना, ती तिथंपर्यंत झाली. आत आला की समजून घ्या करण लब्धी क्रॉस करून त्यांनी ते कार्य केलं असं. तर इथं असणाऱ्या जीवाकडे सुद्धा याच्या समान अशुभाचं संवर नाही आहे. अशुभ प्रकृतींचं आश्रवबंध थांबलेला असतो, त्याला म्हणतात बंधापसरण. म्हणजे अनेक अशा प्रकृती आहेत की त्या बंधातून अपसरण झालं, बंध होत नाही तिथं त्यांचा. म्हणजे इतका तो आतुर झालेला जीव आहे असं म्हणा. म्हणून उत्कृष्ट कार्य करायला प्रेरित होणारा जीव सुद्धा
ते उत्कृष्ट कार्य करण्यास सन्मुख झालं आहे असं समजून घ्या. फक्त त्याला तिथं सम्यक दर्शन नाही आहे आणि अजून मिथ्यात्वाचा उदय चालू आहे. पण हाच जीव करंट लब्धीमध्ये जर जाईल तर निमाने सम्यक दर्शन प्राप्त करेल आणि आत्म्याचा अनुभव घेईल. पण प्रायोग्य लब्धीतून अनेक वेळा अनेक जीव खाली पडतात. म्हणजे इतकं उत्कृष्ट कार्य करून सुद्धा कोणी जीव भ्रष्ट होऊ शकतो हे सांगायचं. म्हणून सांगितलं काय, इथंपर्यंत आपण अनेक वेळा गेलोय, अनेक भवात गेलोय प्रायोगिक लब्धीपर्यंत, पण पुढं सरकलं नाही, पुढचा पुरुषार्थ केला नाही. म्हणून आता तेवढंच करायचं आहे. काय, सगळं बाजूला ठेवा. अम्मा सांगतात म्हणून ध्यानाने मी कसा आहे याचा अनुभव करा. कसा आहे मी म्हणा. परमानंद संयुक्तम निर्विकारं निरामयं मय ध्यानहीनान् पश्यन्ति पश्यन्ति निजदेहे व्यवस्थितं. व्यवस्थितं. समजलाय अर्थ? सांगा एकदा अर्थ सायली. हॅलो, हां बोला की अर्थ. मी कसा आहे हे सांगतायत ना. माझा परिचय आहे तो. मी कसा आहे, मी परमानंद आनंदयुक्त आहे आणि मी निर्विकार आहे. ध्यानानेच मी व्यवस्थित म्हणजे माझा निज आत्मा व्यवस्थित राहणार आहे. अरे छान. मनाचा अर्थ तयार करून सांगायचं नाही तुम्हाला, जे आहे ते सांगायचं आहे. व्यवस्थित सांगा, चुकलात. संदेश भैया सांगताय का अर्थ? तुम्ही समोर येई ना माझ्या. नाही म्हणजे मुद्दुकाने आहे, जास्त लक्ष नाही जेवढे तेवढं. बरं, ऐका काय सांगितलं, सांग प्रज्वल. परम आनंदाने मी संयुक्त आहे. परम म्हणजे उत्कृष्ट आनंद. निर्विकार आहे म्हणजे कोणताही विकार नाहीये. निरामय आहे म्हणजे रोग म्हणजे कोणतेही रोग असते ना. बरोबर, रोगाने रहित आहे, दोषाने रहित आहे. हे असं पहिल्या 2 लाईन मध्ये स्वभावाचं स्वरूप सांगितलं माझ्या. बरोबर. आणि नंतर आता खाली तसं नसताना म्हणजे ध्यानहीना न पश्यन्ति निज देहे व्यवस्थितम. मग ध्यान करत नसताना ध्यान न करणारा, त्याच्यानं न करणारा. असा म्हणजे काय बरोबर आहे. लास्टच्या वेळेला सांगा परत. ध्यान न करणारा जीव निज देहे व्यवस्थितम आत्मानं न पश्यन्ति. हा मी आत्मा आहे ना पहिला दाखवलेला. मग निज देहामध्ये व्यवस्थित असणारा म्हणजे स्थित असणारा असा तो मी, त्या मीला, त्या आत्म्याला पाहू शकत नाही जो ध्यान करत नाही. म्हणजे ध्यान म्हणजे काय, ध्यान म्हणजे स्वभावाला नाही जाणं. ध्यान म्हणजे काय सिद्धम? ध्यान म्हणजे काय, जे स्वभाव आहे तर वस्तूचा स्वभाव आपण म्हणतो जे आहे त्याला जाण. ध्यान म्हणजे काय सायली? ध्यान म्हणजे काय, काय करता कळेल मला. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे अनुभव आहे. ध्यान म्हणजे ध्यान म्हणजे काय? आम्हाने जीव तोडून तोडून सांगितलं किती वेळा आपल्याला. ध्यान म्हणजे मी जाणणारा आहे हे जाणणे किंवा ज्ञान करणे म्हणजे ध्यान म्हणजे काय? प्रज्वल सांगायलाच पाहिजे ध्यान म्हणजे काय. ध्यान म्हणजे ज्ञान आहे. आम्हाला सांगायचे ना नेहमी, ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे. ध्यान म्हणजे शरीराचं असं क्रिया नाही आहे, चारित्र्य नाही आहे, कुठं तर जाऊन बसणे वगैरे.
त्यामुळं ध्यान म्हणजे ज्ञान आहे. मग ते ज्ञान कोणाचं? पराचं नाही तर स्वचं ज्ञान. मग त्या ज्ञानाला म्हटलं ध्यान. धी बलायत्त वृत्तित्वात ध्यानम तज्ञै निरुच्यते असं सांगितलं जातं. धी म्हणजे बुद्धीच्या बलाने जे प्रवृत्त होणारं ज्ञान आहे त्यालाच ध्यान म्हणतात. म्हणून सांगितलं ध्यान अशा ध्यानाने ही म्हणजे जो जीव असं बसलाय, दिसतंय तुम्हाला ध्यानाला बसलेला जीव आहे, पण उपयोग जर बाहेर असेल, पराकडं असेल, ध्यान चालू आहे का बंद आहे? ध्यान चालू आहे पण पराचं पराचं ध्यान चालू आहे, पण ते ध्यान तुम्हाला आत्म्यापर्यंत नेऊ शकत नाही. म्हणून सांगतायत काय करा? ध्यानाचा प्रयोग करा. हे सांगत होते मी की क्रियेने जरी तुम्ही असं बसलाय तरी सुद्धा सांगितलं ते ध्यान नाही. ते शरीराची अवस्था झाली, क्रिया झाली ती, पण त्याला ध्यान म्हणता येणार नाही. म्हणून ध्यान कशाला म्हणायचं? तर जे आत्म्याला लक्ष करून जाणलं, जी ती ज्ञानाची परिणती झाली, भलेही ती खूप अल्प काळासाठी असेल तरी सुद्धा ते ध्यान म्हणलं जातं. मग असा ध्यानाने रहित म्हणून एवढा पुरुषार्थ करा. जेव्हा ध्यानाला बसताय ना, मला तो बाह्य विषय नाही आणायचा ज्ञानामध्ये, मला माझा आत्माच जाणायचा आहे. सगळा मॅक्झिमम तुमची शक्ती त्याच्यासाठी लावा. मला माझ्या आत्म्याला जाणायचं आहे, तो मी आहे हे अनुभव